नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 29 हा अतिसंवेदनशील म्हणून ओळखला जात असताना प्रचारादरम्यान घडलेल्या एका हिंसक घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरण तापलंय। निवडणूक काळामध्ये शांतता आणि कायदा व्यवस्था अबाधित राखण्याचं मोठं आव्हान नाशिक शहर पोलिसांसमोर उभं ठाकलंय। भाजपचे अधिकृत उमेदवार दीपक बडगुजर यांच्या प्रचारासाठी काम करणारा एक कार्यकर्ता मतदारांना मतदानाच्या स्लिपचं वाटप करत असताना दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर अचानक हल्ला केलाय। हल्लेखोरांनी कार्यकर्त्यास कानशिलात लगावत शिवीगाळ केली आणि त्याच्याकडील मतदारांची माहिती असलेल्या वहीची पाने फाडून मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं होतं। घटनेची गंभीर दखल घेत भाजपचे उमेदवार दीपक बडगुजर आणि सुधाकर बडगुजर यांनी अंबड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। त्यानुसार 2 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास करत आहेत। घटनेवर प्रतिक्रिया देताना सुधाकर बडगुजर यांनी निवडणूक प्रक्रियेत अशा हिंसक प्रकारांना अजिबात थारा देता कामा नये अशी भूमिका मांडत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। प्रभाग 29 मध्ये स्लिपांचं वाटप चालू असताना एक 3-4 गुंड आलेत आणि त्यांनी त्या स्लिपा वाटप करताना त्या 2-3 मुलांना मारहाण केली आणि स्लिपांचं जे डेटा होता तो पानं फाडलीत आणि ते घेऊन गेले। त्यासाठी इन्फॉर्म करण्यासाठी पोलीस स्टेशनला आलो। दरम्यान अंबड पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून हल्लेखोरांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय, तर पुढील काळात राजकीय वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, नाशिक।